तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर च्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वी च्या राज्यशास्त्र विषयाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तर गेल्या काही तासिकेंमधून आपण राज्यशास्त्र या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये तिसरा पाठ ज्याचं नाव आहे राजकीय पक्ष, याला सुरुवात केली। राजकीय पक्षाचे ठळक वैशिष्ट्य पाहिले, राजकीय पक्षाच्या जे काही आपले पक्ष पद्धती आहेत त्यांचा अभ्यास केला आणि गेल्या तासिकेपासून राष्ट्रीय पक्ष याला आपण सुरुवात केली। तर गेल्या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय पक्षामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 साली या पक्षाची स्थापना झाली आणि त्याची संपूर्ण माहिती आपण गेल्या तासिकेमध्ये केलेली आहे। आता या तासिकेमध्ये आपण भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ज्याला आपण मार्क्सवादी विचारसरणीचा वर आधारलेला हा पक्ष, त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला पक्ष आहे। या पक्षाची स्थापना 1925 साली झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हा फार आपल्या देशातील भारतातील हा जुना पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा भारतातील फार जुना पक्ष। तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष यामध्ये मजूर, कामगारी वर्ग व कामगारांच्या हितासाठी कार्य करणारा हा पक्ष म्हणून याची ओळख आहे। लक्षात घ्या, मजूर असतील, कामगार असतील, तसेच जे काही कामकरी वर्ग आहे या साऱ्यांच्या हितासाठी कार्य करणारा पक्ष म्हणून या भारतीय कम्युनिस्ट पक्ष याची ओळख आज देशामध्ये आपल्या झालेली आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा सतत भांडवलशाहीला विरोध करत आलेला पक्ष, हेही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। त्यानंतर जेव्हा 1962 च्या सुमारास, लक्षात घ्या 1962 ला च्या सुमारास या ठिकाणी चीन व सोव्हिएत युनियन या दोन्हीही साम्यवादी राष्ट्रामध्ये किंवा देशापैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे याच्यामध्ये या भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले। लक्षात घ्या, चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही देशापैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे, लक्षात घ्या, या दोन्ही साम्यवादी देशापैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे हे या पक्षातील काही गटांना यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि पुढे याच्यामध्ये मार्क्सवादी, लक्षात घ्या काय म्हणलेला आहे, मार्क्सवादी हा पक्ष पुढे चालून या ठिकाणी स्थापन झाला। मतभेद निर्माण होऊन मार्क्सवादी पक्ष या ठिकाणी स्थापन झाला हे आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे अशा प्रकारे भारतीय कम्युनिस्ट पक्ष याबद्दल तुम्हाला माहिती पूर्ण मिळालीच आहे। आता त्याच्यानंतरचा पक्ष ज्याचं नाव आहे भारतीय अजून एक गोष्ट राहिली, या पक्षाचं चिन्ह आपलं विळा आणि धान्य, या ठिकाणी पाठ्यपुस्तकात त्याचं छायाचित्र दिलेले तुम्ही पाहू शकता, लक्षात घ्या। आता ते एक सांगायचं राहिलं होतं चिन्ह। आता त्याच्यानंतर तिसरा पुढचा राजकीय पक्ष आहे ज्याचं नाव आहे भारतीय जनता पक्ष। आता भारतीय जनता पक्षाचा अभ्यास करायचा झाला तर आपल्याला माहिती आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे भारतीय जनता पक्षाचे आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सध्या देशातील सर्वांना खूप चांगल्या प्रकारे माहिती, कारण आपल्या देशाचं नेतृत्वच भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहे। असो,
या ठिकाणी सुरुवातीला म्हणजे हा एक राष्ट्रीय पक्ष आहे हे तर आपल्या साऱ्यांना माहितीच आहे, पण त्यासोबत भारतीय जनसंघ म्हणून 1951 साली भारतीय जनसंघाची निर्मिती झाली आणि भारतीय जनसंघ पुढे 1977 मध्ये जनता पक्षामध्ये सामील झाला. जनता पक्षाची स्थापना 1977 ला झाली आणि भारतीय जनसंघ या ठिकाणी लक्षात घ्या, भारतीय जनसंघ जनता पक्षात 1951 आणि ह्यांचं आहे 1977. तर भारतीय जनसंघ 1951 ला स्थापन झाला आणि जनता पक्ष 1977 ला. तर भारतीय जनसंघ या ठिकाणी जनता पक्षामध्ये सामील झाला, लक्षात घ्या. पण जास्त काळ हे दोघ जण एकत्र टिकले नाहीत, त्यांच्यामध्ये विलीन झाला होता हा पक्ष जनता पक्षामध्ये, पण मतभेद निर्माण झाले आणि हे फुटले आणि याच्यातून जो पक्ष जनता संघ बाहेर पडला आणि 1980 मध्ये लक्षात घ्या, 1980 मध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष स्थापन झाला. कधी? 1980 मध्ये भारतीय जनता पक्ष या ठिकाणी स्थापन झाला आणि त्यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट, त्यासोबतच या ठिकाणी भारतीय संस्कृती यांचे जतन करणे हे महत्वाचं काम किंवा धोरण भारतीय जनता पक्षाचं होतं. या ठिकाणी सांगितलेलं आहे अशी या पक्षाची भूमिका होती. भारतीय संस्कृती परंपरा याचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पक्षानं आर्थिक सुधारणांवर भर दिलेला आहे. भारतीय जनता पक्ष कशावर भर दिलेला आहे? आर्थिक सुधारणांवर भर दिलेला आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, या पक्षाचं चिन्ह हे कमळ आहे, लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचं पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक पक्षाचे माहिती आणि चिन्ह दिलेले ते तुम्ही सर्वजण पाहू शकता. तर आजच्या तासिकेमध्ये आपण या दोन पक्षाबद्दल माहिती पाहिली, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय जनता पक्ष, बीजेपी ज्याला म्हणतो आपण. या अशा दोन पक्षाची माहिती सखोलमध्ये पाहिली, यांची स्थापना पाहिली, त्यासोबत यांचे चिन्ह पाहिले, त्यासोबत त्यांचे ध्येय धोरण पाहिले, कधी हे पक्ष स्थापन झाले, कशा प्रकारे स्थापन झाले, या साऱ्या गोष्टींचा अभ्यास आपण या तासिकेमध्ये केलेला आहे. असो, इथपर्यंत जर कुणाला काही अडचण असेल तर नक्की या ठिकाणी झूमच्या क्लासेसमध्ये विचारा. या ठिकाणी मी आता थांबणार आहे. घरी राहा, सुरक्षित राहा.